कुठंतरी गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांच्यावरती आहे की म्हणून आपण एकत्र बसलो आहोत आणि त्यांच्याविषयी बोलतो. खरं तर त्यांच्याविषयी बोलण्याची आपली धमकच नाही आहे, आपली ताकदच नाही आहे, पण त्यांचाच आशीर्वाद आहे की बाबा इथं कार्यक्रम व्हावा आणि त्याच्यामध्ये आपण ह्या विषयावरती बोलावं आणि त्या विषयामध्ये रंगून जावं. खरं तर मग गुरूंविषयी बोलताना आपण परीक्षण करतो का? तर अजिबात नाही. आपण त्यांची स्तुती करतो आणि त्यांच्या कथा, त्यांचे गुण, त्यांच्या लीला आठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या मनामध्ये सत्वगुण वाढीला लागावा. बाकी कुठलाही हेतू नाही. गुरूंचं वर्णन आपण करायला नेहमी अपुरे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात रामदास स्वामी की आता सद्गुरू वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, पण त्यांचं जेवढं होईल तेवढं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, तसं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्यांचं गुणगान करायला काय बिघडलं? इतर गोष्टी, गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा, इतर गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला जमेल तेवढं, जसं असेल तसं वेडं वाकडं बोबडं, स्वामी रागावू देत आपल्यावर थोडं, पण आपण त्यांचे भक्त असल्यामुळे ते पुन्हा आपल्याला पोटाशी धरतील. कारण आपण त्यांच्या बखरीमध्ये बघितलं तर अनेक भक्तांना ते खूप रागावत असत. रागावत म्हणजे काय विचारायलाच नको, अशा पद्धतीने त्यांची हाजरी घेण्याची पद्धत असायची. तरीही पुन्हा तो भक्त थोडासा सुधारला की त्याला परत जवळ करायची.